विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी मारुती शहाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. इयत्ता 10वी विषय विज्ञान भाग 2 मधील सेतू अभ्यासक्रमातील कृतीपत्रिका 5 याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणती माहिती विचारात घेणार आहोत किंवा कोणती माहिती समजून घेणार आहोत ते बघूयात. मानवामधील उत्सर्जन संस्था, जो पहिला पॉइंट आहे तो मानवामधील उत्सर्जन संस्था. त्यानंतर वृक्काचा उभाछेद, नेफ्रॉन रचना, डायलिसिस अर्थात रक्त वॅश्लेषण याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. खरं तर हा भाग आपण मागील इयत्तेत 9वी मध्ये 15व्या टॉपिकमध्ये सजीवांमधील जीवन प्रक्रिया या भागामध्ये शिकलेला आहोत. आजच्या या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला ज्या क्षमता प्राप्त होणार आहेत ते याप्रमाणे आहेत. उत्सर्जन संस्था आकृतीच्या आधारे वर्णन करता येणे, म्हणजे उत्सर्जन संस्थेचं आपण आकृतीच्या आधारे वर्णन करू शकतो, ही क्षमता आपल्याला येईल. त्यानंतर नेफ्रॉनची रचना आकृतीसह आपल्याला सांगता येईल आणि वॅश्लेषण क्रियेचं महत्त्व हे आपल्याला सांगता येईल. पहिला पॉइंट आहे मानवामधील उत्सर्जन. आपल्याला ही माहिती आहे की विकसित प्राण्यांमध्ये उत्सर्जनासाठी खास अशी संस्था असते की ज्याला आपण उत्सर्जन संस्था म्हणतो. त्याप्रमाणे मानवामध्ये सुद्धा विकसित अशी उत्सर्जन संस्था आहे. त्याची रचना कशी आहे याविषयी आपण बघणार आहोत. सोबत दिलेल्या आकृत्यांचे इथे निरीक्षण करा, म्हणजे ही माहिती लक्षात ठेवणं आपल्याला सोपं जाईल. नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया, युरिक आम्ल, अमोनिया शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन असे म्हणतात. पण आपल्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया चालतात तर त्यामध्ये काही घातक किंवा टाकाऊ पदार्थ तयार होतात. उदाहरणार्थ युरिया, युरिक आम्ल, अमोनिया, तर असे पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्याची जी क्रिया आहे यालाच आपण उत्सर्जन म्हणतो. मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये कोणकोणते घटक असतात ते बघा. वृक्काची जोडी, मूत्रवाहिनीची जोडी, मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका यांचा त्यामध्ये समावेश असतो. व्यवस्थित लक्षात घ्या, मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये 4 घटक आहेत. पहिला घटक आहे वृक्क, दुसरं मूत्रवाहिनी, त्यानंतर मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका. हे 4 घटक आकृतीच्या आधारे जर आपण समजून घेऊन लक्षात ठेवले तर ते लक्षात व्यवस्थित राहतात. आता सांगितल्याप्रमाणे इथं जो भाग दिसतोय ते म्हणजेच वृक्क. हे डाव्या आणि उजव्या बाजूला असे 2 वृक्क आहेत. त्यानंतर इथं खालीच्या बाजूला जाणारी जी नलिका दिसतीये ती म्हणजे मूत्रवाहिनी. त्यानंतर खालच्या बाजूला हे जे स्ट्रक्चर दिसतंय हे म्हणजे मूत्राशय आणि त्याच्या खाली मूत्रोत्सर्जक नलिका हा भाग. तर हे 4 भाग एकूण याच्यामध्ये असतात. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार केले जाते. उत्सर्जन संस्थेमध्ये नेमकं काय घडतं तर शरीरामधील जे रक्त असेल हे या रक्तवाहिनीमार्फत वृक्कामध्ये आणलं जातं. हे रक्त वृक्कामध्ये गाळलं जातं आणि त्यातून अनावश्यक पदार्थ जे आहेत हे मूत्र नलिकेमार्फत मूत्राशयात आणले जातात आणि हे शरीराच्या बाहेर टाकले जातात. आणि जे गाळलेलं रक्त असेल हे परत शरीराकडे या शिरेमार्फत हृदयाकडे आणलं जातं. तर या पद्धतीनं रक्त गाळण्याची प्रक्रिया करून अनावश्यक असणारे हे सर्व पदार्थ शरीराच्या बाहेर टाकले जातात. आकृती व्यवस्थित लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये आपल्याला आकृती काढण्यासाठी सांगितलं जाऊ शकतं. आता सांगितल्याप्रमाणे आकृती काढत असताना याची नावं लक्षात ठेवा, याचा सराव करा. आपल्याला आकृतीत काय काय दिसतं पहा. या आकृतीमध्ये दोन्ही बाजूला असणारी 2 वृक्क आहेत. या वृक्काच्या बाजूला वरच्या बाजूला वृक्कस्थ ग्रंथी आहे. त्यानंतर इथे जे लेबल केलं आपल्याला दिसतंय वृक्क धमनी, ही मुख्य जी धमनी आहे याच्यापासून वृक्काकडे जाणारी धमनी आहे. त्यानंतर अधोशीर जे आहे याला जोडणारी ही वृक्क शीर आहे. त्यानंतर याच्या खालच्या बाजूला आता सांगितल्याप्रमाणे मूत्रवाहिनी आहे. त्यानंतर खाली मूत्राशय आणि मूत्रोत्सर्जक नलिका. डाव्या बाजूला इथं जे वृक्क आहे त्याची आंतररचना दाखवलेली आहे पहा. हे लक्षात कसं ठेवायचं तर वृक्काच्या मध्यभागी इथं वृक्क द्रोण आहे. मध्यभागी वृक्क द्रोण आहे आणि या वृक्काचे 2 भाग केलेले आहेत. आतला भाग म्हणजे मध्यांग आणि कडेचा बाहेरचा भाग म्हणजे बाह्यांग. येतं लक्षात. तर हाच भाग हेच वृक्क आपण त्याचा उभा छेद घेऊन आंतररचना कशी आहे हे दुसऱ्या आकृतीत दाखवलंय. यामध्ये काय काय लक्षात घेणारा बघा. वृक्क धमनी इथं दिसते की ज्याच्यातून रक्त हे वृक्कामध्ये जातं, ते गाळलं जातं. अनावश्यक जे पदार्थ असतील हे मूत्राशयाकडे या वाहिनीमार्फत पाठवले जातात आणि जे रक्त असेल गाळलं गेलेलं ते नंतर या वृक्क शिरेद्वारे बाहेर येतं. या वृक्कामध्ये जे भाग दिसतात आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा बाहेरचा भाग आहे, हा बाह्यांग आहे
आणि त्याच्यानंतर आतमध्ये असणारा मध्यांगाचा भाग आहे हा. तर यामध्ये वृक्क पिरॅमिड, इथं त्रिकोणी आकाराचे काही भाग दिसतात पाशे, शंकूसारखे, इथं 1 2 3 4. तर हे काय, वृक्क पिरॅमिड. या वृक्क पिरॅमिड आणि थोडक्यात सांगायचं झालं आपल्याला असं म्हणता येईल की मध्यांग आणि बाह्यांग हा जो भाग आहे हा मध्यांगाचा आणि हा बाह्यांगाचा, तर या दोन्हीमध्ये संपुट असतात. आता याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागामध्ये लगेच पाहणार आहोत की नेफ्रॉन जे आहे त्या नेफ्रॉनचा हा काही भाग आहे आणि हे नेफ्रॉन रक्त गाळण्याची प्रक्रिया करत असतात. तर त्यांची मांडणी या भागामध्ये असते. आणि इथं मध्ये जो दिसणारा भाग आहे हे संपुटक किंवा मूत्रक कलश आहे. सेमी इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी हा भाग आपण बघूयात, एक्सक्रीशन इन ह्युमन बीइंग्स. So how the excretory system works in the human being and how it is that we see. Excretion of unwanted harmful substances like urea, uric acid and ammonia is called as a excretion. So excretion, that is the removal of a harmful or the unwanted substances. Which are the unwanted substances? Urea, uric acid and ammonia. That is called as a excretion. In the human excretory system consists of pair of kidneys, then pair of ureters, urinary bladder and urethra. So these are the components or the various parts of a human excretory system. Urine is made by separating the waste products and the excess of waste products from the kidneys. So what is the mechanism of urine formation? The unwanted material gets separated, or the separation of a waste is done and that is removed with the help of a kidney. So this is about the excretion in human beings. Once again, the diagram is given here, which is having the various label. You have to remember them, remember these labels, and you have to do the practice of drawing the figures. त्यानंतरचा भाग बघूयात, नेफ्रॉन रचना. आता मी तुम्हाला सांगितलं की वृक्कांमध्ये एक विशिष्ट रचना आहेत किंवा छोटे छोटे स्ट्रक्चर आहेत की ज्यांना आपण नेफ्रॉन असं म्हणतो. आणि हे नेफ्रॉन खरं तर रक्त गाळून त्यापासून अनावश्यक घटक हे वेगळे करतात. ह्या नेफ्रॉनची रचना कशा प्रकारची आहे ती आकृतीमध्ये दिली आहे, आपण समजून घ्या. वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असं म्हणतात. वृक्कामध्ये म्हणजेच किडनीमध्ये जे छोटे छोटे घटक आहेत की जे गाळणीसारखं काम करतात तर त्याला काय म्हणायचं, नेफ्रॉन. उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते. आपल्या शरीरामध्ये वृक्कांची जोडी आहे, 2 आहेत. पोटाच्या भागामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्या मज्जारज्जूच्या दोन्ही बाजूला ही वृक्क असतात. त्यातलं उजवं वृक्क जे आहे हे डाव्यापेक्षा थोडंसं खाली असतं. आणि प्रत्येक वृक्कामध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन असतात. हे अतिशय महत्वाचं, नीट लक्षात घ्या. ज्याचा आपण सध्या अभ्यास करतोय नेफ्रॉन, जे इथं आकृतीमध्ये दाखवलेले स्ट्रक्चर आहे हे पहा, हा एक नेफ्रॉन आहे. तर असे किती नेफ्रॉन असतात? जवळजवळ 10 लाख नेफ्रॉन हे प्रत्येक वृक्कामध्ये, म्हणजे जवळजवळ 20 लाख नेफ्रॉन आपल्या प्रत्येकाच्या शरीरात आहेत. साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे 5 लिटर इतकं रक्त असतं. आपल्या शरीरामध्ये अंदाजे किती लिटर रक्त आहे? 5 लिटर. हे रक्त वृक्कामधून रोज 400 वेळा गाळलं जातं. हेच 5 लिटर रक्त परत परत वृक्कामध्ये जातं आणि गाळलं जातं. ही क्रिया किती वेळा घडते? 400 वेळा. बाजूला आकृती दिलेली आहे, ही व्यवस्थित पहा आणि ही आकृती काढण्याचा सराव करा. आकृती कशी लक्षात ठेवायची किंवा काढायची हे समजून घ्या. इथं छोटंसं जे स्ट्रक्चर खाली काढलेलं आहे हे आहे वृक्क. या वृक्काच्या आतल्यामध्ये याचा मध्यांग आणि बाह्यांग जो भाग आहे, मेड्युला आणि कॉर्टेक्स रिजन जो आहे, तर त्यातला एक भाग इथं दाखवलेला आहे मध्ये. आणि या भागामध्ये आपल्याला मध्यांग आणि बाह्यांग इथे आकृतीत काढले पहा. तर इथं दिसणारं हे पिवळसर किंवा ऑरेंज रंगाचं जे स्ट्रक्चर काढलंय तर हा ऍक्च्युली नेफ्रॉन आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे नेफ्रॉन आहे. असा एक नेफ्रॉन इथं, त्याचबरोबर इथं दुसरा नेफ्रॉन, अशा असंख्य म्हणजे 10 लाख संख्येने नेफ्रॉन या वृक्कामध्ये असतात. यातला हा छोटा दिसणारा हा एक भाग नेफ्रॉन हा इथं एनलार्ज करून, मोठा करून आपल्याला दाखवलंय. नेफ्रॉनचं स्ट्रक्चर कसं आहे किंवा काय काय आहे बघा. याच्या पुढच्या बाजूला हे कपासारखं स्ट्रक्चर दिसतंय पहा, इथं कप असल्यासारखं. तर हा कप म्हणजे बौमन संपुट आहे. याच्या आतमध्ये रक्तवाहिन्यांच्या शिरांचं जाळं आहे की ज्याला ग्लोमेरुलस असं म्हणतात. धमनीमार्फत रक्त आत येतं, हे गाळलं जातं आणि शिरेमधून बाहेर येतं. यातले जे अनावश्यक पदार्थ आहेत हे या नलिकेमध्ये आणले जातात. हा जो नलिकेचा सुरुवातीचा भाग आहे याला नाव आहे समीप संवलित नलिका.
त्याच्यानंतर खाली इथं असं यू आकाराची नलिका दिसते, ह्याला नाव आहे हेनलेज लूप. ही जी यू आकाराची नलिका आहे हे हेनलेज लूप. त्याच्यानंतर ही नलिका पुढे जाते आणि परत वळते, तर इथं नाव आहे याला दूरस्थ संविलित नलिका. आणि अशा अनेक नेफ्रॉनची जोडणी एकत्र करून घेणारी ही नलिका परत मूत्रवाहिनीकडे जाते. लक्षात येते? या पद्धतीने आपण नेफ्रॉनचे जे स्ट्रक्चर आहे हे लक्षात ठेवायचं आहे. सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी आपण नेक्स्ट पॉइंट बघतोय, नेफ्रॉन स्ट्रक्चर ऑर द स्ट्रक्चर ऑफ अ नेफ्रॉन. The small units which are present in the kidney, which are actually doing the process of filtration of a blood, those are called as a nephrons. So these nephron, this is the structure of a nephron. So these are present in the kidney. Kidney having two parts, that is the medulla and the cortex region. So these are located in this region, that is cortex as well as the medulla region. Some part of a nephron is located in the cortex region while some part is passing into the medulla region. So this small structure nephron is enlarged and it is shown in this diagram. Single nephron is having the Bowman's capsule. You can see here, this is a cup shaped structure, and inside the Bowman's capsule there is presence of a capillary network which is called as a glomerulus. Here is the artery which is supplying blood to this glomerulus part, and here is a vein which is carrying blood out of the glomerulus. So when blood passes through this region, the unwanted material or the harmful substances are absorbed by the inner wall of this Bowman capsule, and this material passing into the PCT, that is proximal convoluted tubule. So this part is called as a proximal convoluted tubule. Then this unwanted material passes to the next region. A U-shaped tube is there which is called as a Henle's loop. Okay. Then next it is continued to the DCT. DC means distal convoluted tubule. So this is convoluted portion. Convoluted in the sense coiled structure. So this is the DCT, and such number of nephrons are connected to the ureter, or it is continued to the ureter. So this is about structure of the nephron. We see here the explanation. The functional unit of the kidney that performs the basic function of filtration is called a nephron. When we hear the word nephron, so we have to remember the functional unit of a kidney, and that is nothing but the nephron, or the basic functioning unit or the basic filtration unit in the kidney is the nephron. The right kidney is in a slightly lower position than the left. Each kidney has approximately 10 lakh nephrons. Each kidney is having approximately 10 lakh nephrons. The approximately 5 liter of blood which is present in the normal healthy person body is filtered by the kidneys. So generally approximately 5 liter of blood is present in our body, and this blood is about 400 times filtered in the kidney, and the urine formation mechanism is continued. So 400 times in the sense in a day. In a single day, the blood which is present in a 5 liter amount, it is repeatedly filtered for about 400 times. त्यानंतर आपण पुढचा भाग बघूयात, रक्त वॅश्लेशन, ज्याला इंग्रजीमध्ये डायलिसिस असं म्हणतात. दुखापत, संसर्ग किंवा कमी प्रमाणात रक्त पुरवठा झाल्यास वृक्काची कार्यक्षमता कमी होते. काही कारणानं जे वृक्क आहेत किंवा किडनी आहेत ते डॅमेज होतात, आणि त्याचा परिणाम म्हणून त्याची कार्यक्षमता ही कमी होते. वृक्काची कार्यक्षमता केव्हा कमी होते, तर जर त्याला दुखापत झाली, काही संसर्ग, जंतू संसर्ग वगैरे झाला, किंवा कमी प्रमाणामध्ये जर त्याला रक्त पुरवठा झाला तर त्याची कार्यक्षमता कमी होते, किंवा काही वेळेला ते निकामी होतात. या वेळेला विषारी द्रव्यांचा शरीरात जादा संचय व्हायला लागतो, आणि त्याचा परिणाम म्हणून मृत्यू होऊ शकतो. जर असे अनावश्यक घटक शरीरात साठायला लागले, वृक्क जर कार्य करत नसेल, तर त्याचा परिणाम शरीरामध्ये हे अनावश्यक घटक साठतात आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. वृक्क निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणाचा उपयोग करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. पण नैसर्गिक जे वृक्क आपल्या शरीरात आहे ते जर निकामी झालं तर त्याला पर्यायी मार्ग म्हणजे कृत्रिम उपकरण आपण वापरतो, आणि या उपकरणाचा उपयोग करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ जे आहेत ते वेगळे केले जातात. रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा उपयोग केला जातो, आणि या क्रियेलाच वॅश्लेशन म्हणतात. आपल्याला व्याख्या लक्षात ठेवावी लागेल. पहा, इथे ही व्याख्या कशी लिहिता येईल. रक्तातून
नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा उपयोग केला जातो, तर ही प्रक्रिया म्हणजेच वॅस्युलेशन. एका वेळी या उपकरणातून 500 मिली इतकं रक्त पाठवलं जातं. 500 मिली याचा अर्थ अर्धा लिटर. शुद्धीकरण केलेलं रक्त पुन्हा रोग्याच्या शरीरात सोडलं जातं. आता ही जी प्रक्रिया आहे कशा पद्धतीने चालते आपल्याला आकृतीच्या सहाय्यानं समजून घ्यायचं आहे. मला वाटतं हा कन्सेप्ट आपल्याला नक्की कळाला असेल. या आकृतीमध्ये आपल्याला रक्त वॅस्युलेशन करण्यासाठी जे उपकरण आहे म्हणजेच वॅस्युलेशन यंत्र आहे हे दाखवले इथं. प्रत्यक्ष प्रक्रिया कशी चालते रक्त वॅस्युलेशनाची हे आपण अगदी थोडक्यात समजून घेऊयात. जो रोगी आहे किंवा ज्याचं वृक्क खराब झालेला आहे त्याच्या हातामधून आपण असं गृहीत धरतोय की हे रक्त वॅस्युलेशनासाठी या वॅस्युलेशन यंत्रामध्ये नेलं जात आहे. हातामध्ये धमनी आणि शिर हे दोन भाग असणार आहे. ही धमनी दाखवलेली आहे इथं आणि दुसरी जी आहे ते शिर आहे. या धमनीमधून जे रक्त आहे ते बाहेर काढून नलिकेमार्फत हे पंप त्यानंतर या वॅस्युलेशन यंत्रात पाठवलं जातं की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या रसायनांचा वापर केला जातो आणि याच्यातून काही द्रव म्हणजे वापर झालेले वॅस्युलेशन द्रव इथं कलेक्ट केलं जात आहे. त्याचबरोबर न वापरलेले वॅस्युलेशन द्रव जो आहे इथं गोळा केलाय. संपीडित हवा याच्यासाठी आवश्यक असते ती पाठवली जाते आणि अनावश्यक घटक या रक्तातून बाजूला काढून नंतर हे रक्त परत या नलिकेद्वारे वायुशोषक जे भाग आहे इथं त्याच्यानंतर हे शरीरात शिरेद्वारे सोडलं जातं. आता सांगितल्याप्रमाणे साधारणपणे 500 ml इतकं रक्त हे शरीरातून बाहेर काढून या यंत्रातून पाठवून ते शुद्ध करून अर्थात त्यातले अनावश्यक घटक काढून हे परत शरीरामध्ये पाठवलं जातं. इथे जे नाव दिलं बघा वॅस्युलेशनाकडे वळवलेला रक्तप्रवाह म्हणजे या भागातून रक्त बाहेर काढलं जातं ते वळवून फिरवून अशुद्धी काढून परत हे शरीरामध्ये रक्त इथं पाठवलं जातं. सेमी इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी त्यांच्यासाठी बघा डायलिसिस. व्हॉट इज मीन बाय डायलिसिस? द एफिशियन्सी ऑफ किडनीज कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय द इंजुरी, इन्फेक्शन और द डिक्रीज्ड ब्लड सप्लाय. So these are the causes, either injury, infection, or if the decreased blood supply is there to the kidney, then these kidneys are get damaged or these are affected. Sometimes they malfunction or their function become less, or sometimes these kidneys become totally dysfunctioned. In case this happens, an excess of toxic substances are accumulated in the body. So what is the result of a damage to the kidney? Unwanted substances or the toxic substances are accumulated in the body and it can lead to the death. So this is harmful and it can cause death. If kidneys fail, nitrogenous waste are separated from the blood with the help of a man-made machine. So if the kidney functioning is becoming failed, then these nitrogenous waste materials are separated with the help of a man-made machine, and this process is nothing but the dialysis. The process of separating the nitrogenous waste from the blood with the help of this machine is called as a dialysis. So how we can define the dialysis? The process of filtration of a blood by artificially man-made machine, that is called as a dialysis. About 500 ml of blood is sent at one time through this machine. So 500 ml of blood is passed through the machine and it is filtered. Then purified blood is refused into the body of the patient. So once the filtration is done, unwanted nitrogenous materials are separated, then that blood is once again re-infused into the body of a patient. Diagram necessary for this explanation, you can refer it from your textbook. आपल्या पुस्तकामध्ये जे डायग्राम आहे त्याच्या मदतीनं ती समजून घ्या आणि त्याप्रमाणे तयारी करा. त्यानंतर पुढचा भाग बघूयात, आपण सराव करूया. आजच्या कृतीपत्रिका 5 मध्ये जो भाग आपण अभ्यास केला त्याच्यावरती आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले त्यांच्याविषयी बघूया. प्रश्न पहिला, नावे लिहा. रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून मूत्र तयार करणारा अवयव त्याचं नाव काय असं आपल्याला विचारलंय. मला वाटतं आपल्याला हे नक्की आठवत असेल. वृक्क, आतापर्यंत जी चर्चा केली त्याच्यावर तुमच्या लक्षात आलं असेल ही क्रिया वृक्कामार्फत घडते. रक्तातील टाकाऊ पदार्थ जास्तीचे पदार्थ वेगळे करून मूत्र तयार करणारा अवयव म्हणजे वृक्क आहे. त्यानंतर दुसरा, कृत्रिमरित्या रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे काढण्याची पद्धत त्यालाच आपण वॅस्युलेशन किंवा रक्त वॅस्युलेशन, डायलिसिस असं म्हणतो. त्यानंतर वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणारा घटक, प्रत्यक्ष रक्त गाळण्याची जी क्रिया होते ती नेफ्रॉन मार्फत होते. ठीक आहे, नेफ्रॉन.
प्रश्न दुसरा बघा, नामनिर्देशित आकृती काढा. यामध्ये जे आपल्याला पहिली आकृती काढायला सांगितली ती म्हणजे उत्सर्जन संस्था. उत्सर्जन संस्थेविषयीची माहिती आत्ताच आपण पाहिलेली आहे पुस्तकामध्ये. आपल्या टेक्स्टबुक ज्यावेळेला तुम्ही व्हिडिओ पाहता, शक्यतो स्क्रीनवर जर व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या समोर टेक्स्टबुक घेत चला आणि त्याच्यामध्ये हे बघा. आकृती दिलेली आहे, आता आपण एक्सप्लेनेशन पाहिलंय. हे आकृती काढण्यास सराव करा आणि आपल्या जी वही सांगितलेली आहे तुम्हाला सुरुवातीला मी सेतू अभ्यासक्रमासाठी ज्या वेगवेगळ्या आपण कृतीपत्रिका सोडवतोय त्याच्यामध्ये एक स्वतंत्र वही करायची, तर त्या वहीमध्ये ही आकृती व्यवस्थित काढा. त्यानंतर दुसरी आकृती आपल्याला काढायला सांगितलेले वृक्काचा उभा छेद. वृक्क आणि त्याचा उभा छेद याच्याविषयीची माहिती आपण घेतलेली आहे. पुस्तकाच्या मदतीने किंवा स्क्रीनवरती बघून तुम्ही ही आकृती काढायची आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, सहसंबंध ओळखा. नेफ्रॉन रक्त गाळणे. आपण आतापर्यंत माहिती घेतली पहा. नेफ्रॉनचं फंक्शन काय? रक्त गाळणे. तसं मूत्राशय त्याचं कार्य काय? तर मूत्र साठवणे. प्रश्न चौथा, एका वाक्यात उत्तरे लिहा. मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा अवयव असला तरी इतर कोणते अवयव उत्सर्जनास मदत करतात? म्हणजे वृक्कामार्फत उत्सर्जन होतं, परंतु त्याच्याशिवाय त्वचा आणि फुफ्फुस हे सुद्धा उत्सर्जन क्रियेला मदत करतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, साधारण व्यक्तीच्या शरीरात अंदाजे किती लिटर रक्त असते? आत्ताच आपण माहिती घेतली, 5 लिटर इतकं रक्त असतं. वृक्कामधून रोज किती मूत्र तयार होते? तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये साधारणतः 1 लिटर ते 1.9 लिटर इतकं मूत्र तयार होत असतं. त्यानंतर प्रश्न 5वा, मानवी उत्सर्जन संस्थेचे 3 महत्वाचे घटक व त्यांची कार्ये लिहा. उत्सर्जन संस्थेची आत्ताच आपण माहिती घेतलेली आहे, त्यामध्ये असणाऱ्या घटकांची पण माहिती आहे. आपल्याला काय करायचंय तर 3 महत्वाचे घटक लिहायचे आहेत आणि त्यांची कार्य पण लिहायचे आहेत. पहा कशा पद्धतीने लिहिता येईल. मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये जे घटक आहेत त्यामध्ये वृक्काची एक जोडी म्हणजे पेअर ऑफ किडनीज, त्यानंतर दुसरं मूत्रवाहिनीची जोडी पेअर ऑफ युरेटर, त्यानंतर तिसरा घटक आहे मूत्रोत्सर्जक नलिका म्हणजेच युरेथ्रा, आणि चौथा घटक आहे मूत्राशय म्हणजेच युरिनरी ब्लॅडर. तर हे वेगवेगळे 4 घटक आहेत. आपल्याला 3 सांगितलेत, आपण माहिती असावं म्हणून 4 इथं लिहितोय. दुसरा भाग आहे कार्य लिहा. या प्रत्येकाचं काय कार्य आहे पहा. पहिल्यांदा वृक्काविषयी आपण बघूयात. वृक्कामार्फत रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचे अनावश्यक पदार्थ वेगळे करून हे मूत्र तयार केले जाते. हे झालं वृक्काचं कार्य. त्यानंतर दुसरं जे आहे ते वृक्काकडून मूत्र मूत्राशयात घेऊन जाण्याचं काम हे मूत्रवाहिनीची जोडी करत असते. दुसरा पार्ट आहे मूत्रवाहिनी आणि त्याचं कार्य काय? वृक्कामध्ये जे मूत्र तयार होईल हे मूत्राशयामध्ये घेऊन जाण्याचं काम ही मूत्रवाहिनी नलिका करते. त्यानंतर मूत्र हे मूत्रवाहिनी मार्फत नेऊन मूत्राशयामध्ये साठवलं जातं. म्हणजे मूत्राशयाचं जे कार्य आहे ते काय आहे तर जे तयार झालेलं मूत्र असेल वृक्कांमध्ये हे जमा करणं किंवा साठवून ठेवण्याचं काम हे मूत्राशयामध्ये केलं जातं. या आजच्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा कृतीपत्रिका 5च्या संदर्भात जी आपल्याला माहिती आहे ही जास्त डिटेलमध्ये पाहिजे असेल तर एक लिंक दिलेली आहे, त्यावरती तुम्ही बघू शकता. मित्रांनो, यापूर्वीही तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे की या घटकाच्या संदर्भातले जर आपल्याला आणखीन सखोल माहिती पाहिजे असेल तर माझ्या चॅनलवरती इयत्ता 9वीचे व्हिडिओ आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर जरूर बघा. म्हणजे त्यातील अगदी कन्सेप्ट जे आहेत, बेसिक कन्सेप्ट आहेत, हे नक्की आपल्याला क्लिअर होतील. आपल्याला काही शंका किंवा डाऊट असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी ज्यावेळेला नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल.